सोहम नॉन स्ट्रायकर. पहिला टाकलेला पॉवर प्लेच्या पहिला षटकातला पहिला चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. एक धाव संघाचं खातं उघडलेलं आहे. इथे मात्र निखिल मारण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक सौरभ तयार तत्पर. चेंडू पकडलेला आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा अपील केलेला आहे पंचांकडे. पाहूया. आणि अपील मात्र फेटाळलेला आहे पंचांनी. चेंडू गोलंदाजाकडे. हवी हा गोलंदाज. टाकलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड यष्टीरक्षकाकडून आणि चोरटी धाव घेतलेला आहे बाईकच्या रूपानं. पुन्हा एकदा हवी हा गोलंदाज. टाकलेला चेंडू मारण्याचा फटका मारलेला आहे. पाहूया. क्षेत्ररक्षक तयार आणि पहिला फलंदाज स्तंभमध्ये मिड विकेटला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कड हवेत उडालेला चेंडू. झेल पकडलेला आहे दिनेश आणि मात्र पहिला फलंदाज तंबूमध्ये माझ्या समोर. एक मिनिट. अरे पोरं नवीन दिसालेत राव. इथे फलंदाजाचं नाव सांगा. दुसरा फलंदाज फटका मारण्याचा प्रयत्न आणि रोनीने इथे झेल पकडलेला आहे. शौर्य हा फलंदाज झेलबाज. रोनीने अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे मिडॉनला. आणि दुसरा फलंदाज स्तंभोत. आणि माझ्या समोर मात्र इथे कॉमेंटर बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षण करतायत सागर कुलकर्णी मराठी कॉमेंटेटर. पुन्हा एकदा चेंडूवर तुटून पडलेला आहे सागर. कृपया नवीन फलंदाजाचं नाव सांगा. आता धाव घेतलेलं आहे त्यांनी. सतीश. पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची हा सागर कुलकर्णी. सागर कुलकर्णी. पहिला डॉट. दुसरा डॉट. एका पाठोपाठ डॉट बॉल टाकतायत गोलंदाज मराठी कॉमेंटेटर सागर कुलकर्णी. इथे मात्र टाकलेला चेंडू खेळून काढलेला आहे फलंदाजाने. एक धाव पूर्ण आणि चेंडू येतोय गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा थोडासा स्लो चाललेला आहे. थोडंसं पळवायचं आहे आपल्याला हा सामना. वेळेचं नियोजन. टाकलेला चेंडू डॉट बॉल. निखिलच्या बॅटच्या खालून चेंडू यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला चेंडू. यष्टीरक्षक सौरभने चेंडू पकडलेला आहे. धाव मात्र नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्लो चेंडू टाकतोय गोलंदाज. फलंदाज गोंधळतोय. धावा मात्र भेटत नाहीत. संघाकडून दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. हा मात्र टोलावलेला आहे निखिलने. उत्तुंगचा षटकार. 6 धावा संघाच्या खात्यात आणि निखिलच्या खात्यात. 2 षटकानंतर गणेश निसर्ग टायगर संघाची धाव संख्या आहे 10 धावा धावफलकावर. 2 बाद 10. गोलंदाज योगेश. गणेश निसर रॉयल आणि टायगरच्या 2 संघातला हा सामना. योगेशने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू. धाव फलकावर धाव संख्या आहे 2 बाद 10. इथे मात्र टोलावलेला चेंडू. रोनीने इथे झेल पकडलेला आहे आणि आणखीन एक फलंदाज तंबूकडे परततो एका पाठोपाठ. इथे मात्र टायगर संघाचे फलंदाज तंबूमध्ये विसावताना दिसत आहेत.
इथे डीप कव्हरला मारलेला फटका. संजयने चेंडू अडवलेला आहे. रोहन पाटीलने एक धाव आणि इथे मात्र निखिलने चेंडू स्लिप मध्ये खेळून काढलेला आहे. धाव पूर्ण केलेली आहे. एक दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि निखिल 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 धावचीत आणि तंबूकडे परततोय. सीमारेषेवरून चेंडू येतोय. सौरभनी यष्ट्या उधळलेल्या आहेत यष्टीरक्षक आणि निखिल हा फलंदाज धावचीत होऊन तंबूमध्ये धाव संख्या झालेली आहे किती 4 बाद झाले 4 बाद 12. नवीन फलंदाज मैदानात. सचिन नवीन फलंदाज मैदानात आणि इथे मात्र शांतपणे स्क्वेअर लेगला खेळून काढलेला आहे चेंडू. एक धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजांनी आणि संयमी फलंदाज म्हणावं लागेल. शांतपणे चेंडूचा आढावा घेतलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज आपापल्या जागेवर सुरक्षित. तीन षटकानंतर संघाची धाव संख्या 4 बाद 13 धावा धावफलकावर. आपल्या संघात अक्षय हा आलेला गोलंदाज. टाकलेला चेंडू सचिन नेट्टो लावलेला आहे. सीमारेषेवर संजयने चेंडू अडवलेला आहे. धाव मात्र 1. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलेला चेंडू. हा एक आणि हा डॉट बॉल. 1 रन 1 डॉट. वाईट. 1 धाव संघाच्या खात्यात. पहिला 1 धाव दुसरा डॉट तिसरा वाईट हा डॉट. हो पहिला 1 रन दुसरा डॉट बॉल वाईट दुसरा डॉट आणि वाईट आणि तिसरा डॉट हा वाईट डॉट बॉल. एका पाठोपाठ हे डॉट बॉल टाकतायत. हो इथे मात्र टोलावण्याचा प्रयत्न धावचित करण्याचा प्रयत्न नाही. यशस्वी झालेला आहे. गोलंदाज अक्षयने यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पुन्हा एकदा 2 धावा मात्र फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. एका पाठोपाठ 2 धावा मिळालेल्या आहेत. अपेक्षित धावा एकही नव्हता. मात्र पुनश्च अक्षय पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू आणि पुनश्च डॉट बॉल. वाईडचा इशारा पंचांचा. पुनश्च एकदा वाईडचा इशारा पंचांचा. दोन्ही एकच संघ आहे. इथे कव्हर्स मध्ये खेळून काढलेला आहे. इथे मात्र 1 धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजाने. 4 षटकानंतर संघाची धाव संख्या आहे 4 बाद 20 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय दिनेश आणि डेड बॉल टाकला होता तो तयार नव्हता. बॉलर बॅट्समन तयार नव्हता. इथे मात्र टाकलेला स्लो टाकलेला चेंडू डॉट बॉल एका पाठोपाठ. इथे मात्र अतिशय सुंदर मात्र गोलंदाजी करतायत इथे रॉयल संघ. टायगर संघाला खेळून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पुनश्च पुनश्च एकदा
डॉट बॉल. शेवटचं षटक, काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 4/21. पुनश्च डॉट बॉल. डेड बॉल. डेड बॉल. चला लवकर पुढचा चेंडू. गोलंदाज थोडस घाई नका करू. हा मात्र टोलावलेला आहे चेंडू. पाहूया इथे मात्र एक धाव पूर्ण केलेला आहे सचिननी आणि दुसरा धाव घेण्याच्या नादात धावचीत रोहन पाटलांनी परत पाठवलेला आहे आणि हा फलंदाज सचिन धावचीत होऊन तंबूकडे परततोय. दोन चेंडू शिल्लक शेवटचे. वाईडचा इशारा. हा मात्र रोहन पाटलांनी टोलावलेला चेंडू सीमारेषेवर. रोनीने चेंडू अडवलेला. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याच्या नादात मात्र पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इथे पुनश्च टोलावण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज जेलबाद. शेवटच्या चेंडूवर रोहन पाटील. 5 षटकांमध्ये संघाची धाव संख्या झालेली आहे. रोहन पाटील हा उमेश 18 नंबरची जर्सी. 5 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावर. विजयासाठी अपेक्षित धावा आहेत फक्त 26 धावा. मला वाटत नाही तो शिर्के येणार बॅटिंगला पहिल्यांदा. म्हणाल तरी पाठवणार आता. सगळ्यांना खेळायला देणार वाटतं असं करणार. गाडी नंबर बघताय का? कृपया या ठिकाणी मैदानावर उपस्थित असलेल्यांना थोडीसं आम्ही विनंती करतोय. 2 टू व्हीलर मात्र आपण रस्त्यामध्ये लावलेले आहेत इथं एंट्रीच्या ठिकाणी. कृपया ज्यांची आहेत त्यांनी कृपया काढून घ्या. 9871 MH12 MK 9871. इथे आजूबाजूला मोठे गाड्या या ठिकाणी पास होत आहेत. त्यांना अडचण होत आहेत. कृपया आपले टू व्हीलर्स मात्र इथे थोडंसं काढून घ्या. लेजंड्स प्रीमियर लीग 2026 आयोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. संपूर्ण या लीगला जे पाठीशी उभे आहेत अशा संपूर्ण आयोजकांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. गणेश निसर टायगर्स आजच्या दिवसातला हा 4था सामना. टायगर्स वर्सेस रॉयल्स. टायगर संघ प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 25 धावा केलेल्या आहेत. रॉयल संघाला 26 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना द पॅव्हिलियन मावल्स वर्सेस ओरा चॅलेंजर्स. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. ओरा चॅलेंजर्स निलेश. अक्षय निलेश ओरा चॅलेंजर संघाचे कर्णधार या इकडे या ठिकाणी नाणेफेक करायचं आहे आपल्याला. यानंतर होणारा सामना सागर कुलकर्णी. अच्छा ते 2 ओव्हरमध्ये संपवायचं. अक्षय काकडे या ठिकाणी उपस्थित. आयोजक नाणेफेक करून घ्यायचंय. पॅव्हिलियन कृपया नंतर होणारा सामना पॅव्हिलियन मावल्स. लवकरात लवकर संघाचे कर्णधार मावळा संघ आलेत का नाही? फोन केलाय का त्यांना?
पॅव्हलियन मावळा संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर नाणेफेकीला यायचंय. ओरा चॅलेंजर संघाचे अक्षय काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित. पहिला षटकार तो बॉलर बघून तो काय शांतपणे जागेवर उभारून खेळतोय हा फलंदाज शिर्के. 99 नंबरची जर्सी या शिवसृष्टी भागातला अष्टपैलू खेळाडू मैदानात उपस्थित. शांतपणे या गोलंदाजाला मान ठेवतोय हा फलंदाज आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे 6. यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना पॅव्हलियन मावळा वर्सेस ओरा चॅलेंजर्स. ओरा चॅलेंजर्स संघ नाणेफेक विजेता ठरलेला संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पॅव्हलियन मावळा संघ या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. संपूर्ण संघ तयारीत ठेवायचा आपल्याला. चाललेला चौथा सामना टायगर वर्सेस रॉयल्स. टायगर संघ प्रथम फलंदाजी करताना 25 धावा धावफलकावर. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता रॉयल संघाचा हा फलंदाज मैदानात सागर कुलकर्णी. शांतपणे खेळून काढलेला चेंडू संघाकडून दुसरं षटक. धावसंख्या आहे 6. पुन्हा एकदा इथे मात्र टोलावलेला चेंडू स्क्वेअर लेगला. चेंडू अडवलेला आहे सचिनने. धाव घेतलेली आहे 1. दोन्ही एकाच तालमीत तयार झालेले हे दोन संघ आमने सामने उभे आहेत म्हणून बॉलरचंही या ठिकाणी इज्जत करतायत, सलामी देत आहेत. शिर्केने टोलावलेला चेंडू उत्तुंग असा हा षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आहे 13. काय नाही प्रॉब्लेम. करा निवांत. काय नाही मी करतोय निवांत. पुन्हा एकदा षटकार. एका पाठोपाठ 2 षटकार. शांतपणे एक चोरटी धाव मात्र इथे फलंदाजांनी घेतलेली आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सचिन इज्जतकर क्षेत्ररक्षण करतायत. संघाची धावसंख्या आहे 20. पुन्हा एकदा या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेला आहे फलंदाजांनी. 2 षटकानंतर रॉयल संघाची धावसंख्या बिनबाद 21. 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 18-5. यानंतर लगेचच द पॅव्हलियन मावळा संघ क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचंय. वेळ वाया घालवायचं नाही कृपया. आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय. मला वाटतंय पाटील या ठिकाणी येत आहेत असं दिसतोय. एकंदर शांडी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित. चला कृपया वेळ वाया घालू नका. टाकलेला चेंडू धाव मात्र नाही. चोरटी धाव घेतलेली आहे. थोडीशी मिसफील्ड. निखिल यांनी यष्टीरक्षकाने टाकलेला चेंडू पाटलांच्या आचून चेंडू निसटला. 1 धाव पूर्ण. पुन्हा शिर्के या ठिकाणी फलंदाजीला. पाहूया